अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं शेतीचं अतोनात नुकसान झालंय. असं नुकसान यापूर्वी क्वचितच आपण अनुभवलं. 100% पिकं ही गेलेली आहेत. सोयाबीन हे 100% हातातून गेलंय पीक. आजही अनेक ठिकाणी पिकं पाण्याखाली आहेत. शेंगा कुजलेल्या आहेत. अळीचा प्रादुर्भाव काही ठिकाणी जाणवतोय. रानामध्ये अगदी पाहणी करायला सुद्धा जाता येत नाही, एवढं पाणी अजूनही आहे, चिखल आहे. त्यामुळं शासनाकडं ओला दुष्काळ जाहीर करा अशी आम्ही मागणी नोंदवलेली आहे. लवकरात लवकर ओला दुष्काळ ते जाहीर करतील अशी आशा आहे. आणि शेतकरी जो संकटात सापडला आहे त्याला तातडीनं मदत करतील अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे नोंदवलेली आहे. शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे करून त्यांना मदत व पुनर्वसन या विभागाअंतर्गत हेक्टरी 50,000 रुपये हे शेतकऱ्यांना मिळाले पाहिजेत अशी मागणी आम्ही केली आहे. मग ते शासनानं आपत्ती व्यवस्थापनातून मदत करावी किंवा मग विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे, त्यामुळं 100% नुकसान झाल्यानंतर जो विमा त्यांना मिळायला हवा तो विमा कंपन्यांनी विमा आणि त्याच्या रकमा अदा केल्या पाहिजेत. आणि शेतकऱ्यांची ही अडचण दूर होईपर्यंत आणि त्यांना मदत मिळेपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही त्यांच्या बरोबर आहोत आणि त्यांना मदत जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत मी आमचे सगळे सहकारी त्यांच्या मदतीला त्यांच्या खांद्याला खांदा लावून तत्परतेनं त्यांच्यासाठी सहाय्यता करणार आहोत.